कृषी मंत्र्यांबाबत एक मोठी बातमी आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे। 1 लाख रुपयांच्या दंडाला सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार त्यामुळे कायम आहे। सुनावणी संपेपर्यंत कोकाटेंना 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे। उद्या सरकारी पक्षाचे वकील बाजू मांडणार आहेत। त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल। सरकारी कोट्यामधून घर घेतल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती। 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती। ॲप्लिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर, जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील। जर स्टे मिळाला तर आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता जे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या पुरतंच आहे ते।